बातमी पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे विद्यापीठातील हे रॅकेट उघडकीस आलंय। रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या महेश कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळेला वित्त आणि लेखा विभागातील रमेश मुखेकर या अधिकाऱ्यानं त्याच्या अन्य 3 ते 4 साथीदारांसह महेश कदम यांना 3 लाख रुपयात बीकॉमची डिग्री सर्टिफिकेट देतो असं कबूल केलं। मात्र युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांनी साहिल महेश कदम यांना बीकॉमची डिग्री सर्टिफिकेट दिल्यानंतर महेश कदम यांना संशय आला आणि त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नाव असताना युनिव्हर्सिटी ऑफ पुणे या नावाने डिग्री सर्टिफिकेट का देता अशी विचारणा केली। मुखेकर यांनी कदम यांना वेगवेगळ्या वर्षांचे 4 डिग्री सर्टिफिकेट दिले, त्यामुळे कदम यांना संशय आला आणि त्यांनी ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। तातडीने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी देखील आता केली जाते। मात्र हा गोरखधंदा किती काळापासून सुरू होता, अशा किती विद्यार्थ्यांना अशा स्वरूपामध्ये सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे। हे तुम्ही तुमचा मुलगा जो साहिल आहे याच्यासाठी कुठल्या अभ्यासक्रमासाठी डिग्री तुम्ही घेत होता? सर 1 वर्षापूर्वी माझी परिस्थिती जरा कमी असल्यामुळे मी म्हणलं कमवा आणि शिका ह्याच्या संदर्भात बोलत होतो मी। तर म्हणलं बाबा मुलगा काम पण करेन आणि शिक्षण पण घेईन, बाहेरनं माझी शिक्षण घ्यायची परिस्थिती नव्हती म्हणून म्हणलं विद्यापीठातनं काहीतरी मिळतं का बघावं म्हणून मी तिथे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। यशपाल सोनकांबळे आपल्या सोबत आहेत। यशपाल, हा प्रचंड मोठा एक प्रकारचं रॅकेट असणार आहे का? काय अधिक माहिती या संदर्भातली मिळते? किती काळापासून हा सगळा प्रकार सुरू होता? प्रज्ञा, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार समोर आलेला आहे। एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे एक बनावट डिग्री देणारं सर्टिफिकेट देणारं जे रॅकेट आहे ते खऱ्या अर्थाने उघड झालेलं आहे आणि एनडीटीव्हीच्या पाठपुराव्यानंतर आता त्या संबंधित जो अधिकारी आहे रमेश मुखेकर याची चौकशी लागलेली आहे आणि त्याचे जे अन्य 3 ते 4 साथीदार आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे। एकंदरीतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखलं जातं, परंतु या ठिकाणी 3 ते 5 लाखापर्यंत बनावट डिग्री सर्टिफिकेट देण्याचं रॅकेट सुरू असल्याचं या निमित्ताने समोर आलेलं आहे। एकूणच आर्थिक परिस्थिती बघितली जाते आणि त्यानंतर त्याचा रेट ठरवला जातो। आता या प्रकारामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा वित्त व लेखा विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी या रॅकेटमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे। ही बाब आता कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना देखील कळवण्यात आलेली आहे आणि प्रफुल्ल पवार जे आहेत कुलसचिव यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीची सुरुवात केलेली आहे आणि आता यांच्यावर पुढच्या काळामध्ये फौजदारी गुन्हा देखील दाखल होणार आहे। एकूणच आता या प्रकरणामध्ये हे जे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं रॅकेट आहे हे यांनी आणखी किती लोकांना फसवलंय हे आता पुढच्या तपासात समोर येईल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी किती जण फसले गेलेले आहेत ते खरं समोर येतात का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे, कारण पैसे देऊन अशा पद्धतीनं बनावट डिग्री दिली जात होती। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी यशपाल।